नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 मे 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुम्ही ज्या गोष्टी करत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. शुभ कार्य घरीच करा. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ही गोष्ट तुमच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी सूर्योदयाच्या वेळी सूर्य नमस्कार करा. वृषभ राशी, तुमच्या नवीन योजना पालकांना सांगण्यासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांसोबत सुट्टीची मजा लुटाल. कामाच्या ठिकाणी खास वाटेल. परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या. बाहेर जाऊन नवीन लोकांशी संपर्क साधा. आरोग्य सुधारण्यावर प्रयत्न करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम सुरू करण्याची अधिक गरज भासेल. पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. उपाय: पक्ष्यांना धान्य खाऊ घातल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. मिथुन राशी, जोडीदाराशी संबंध चांगले ठेवण्यासाठी चांगले राहा. कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी फारसे जुळणार नाही. नवीन व्यक्तींशी सुसंवाद होईल. वेळेच्या आधी सर्व कामे पूर्ण करणे ठीक असते. असे नाही केले तर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाही. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. खाण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना पैशाची आवश्यकता असेल. भांडणामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो, परंतु तुमचा राग नियंत्रणात ठेवा. उपाय: गाईला गवत खाऊ घाला. कर्क राशी, मतभेदामुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडू शकते. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. आजचा दिवस चांगला राहील. खेळाचे आकर्षण राहील. योगाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. घरातील कामे आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. रिकाम्या वेळेत अशी कामे करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. उपाय: आपल्या प्रेमीला भेटण्याच्या आधी सुगंधित वस्तूंचा वापर करा. सिंह राशी, प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण घालवा. कामाच्या ठिकाणी वागताना सावध राहा. संयम ध्यानात ठेवा. आपल्या वेळेची किंमत समजा.
त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या सोबत राहून तुमचा वेळ खराब होतो. वैवाहिक आयुष्यातील आजचा उत्तम दिवस असेल. भूतकाळातील घटनांचा विचार करत बसला तर अडचणीत सापडू शकाल. उपाय: गाईला गवत खाऊ घाला. कन्या राशी: आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवाल. मित्रांच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, परंतु आपले चित्त शांत ठेवा आणि यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ चांगला आहे. वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल. मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. आर्थिक दृष्टीने दिवस चांगला राहील. धनप्राप्ती होऊ शकते. उपाय: घरामध्ये लाल रंगाचे पडदे लावा. तूळ राशी: बेरोजगार लोकांना नोकरी मिळण्याची अधिक मेहनत करावी लागेल. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व कागदपत्रे बरोबर ठेवा. जोडीदाराने दिलेल्या सरप्राईजमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. विश्रांती घ्या. कामात व्यस्त असताना मध्ये मध्ये थोडा आराम करा. तुमचे वाचवलेले धन तुमच्या कामी येऊ शकते. कुटुंबातील सदस्यासोबत बराच वेळ घालवाल. प्रेमामध्ये कुणीतरी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील. उपाय: पिण्याच्या पाण्याचा घडा भरून गरिबांसाठी ठेवल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. वृश्चिक राशी: महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग राहा. एखादी महत्त्वाची टीप मिळू शकेल. प्रवास करणार असाल तर सामानांची काळजी घ्या. कलात्मक गोष्टी तुम्हाला आनंद मिळवून देतील. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. आज वाचवलेले धन तुमच्या कामी येईल. मोठ्या अडचणीमधून तुम्ही निघू शकता. तुमच्या मदत करण्यामुळे एखाद्याचे आयुष्य बदलेल. उपाय: भगवान हनुमानला चमेलीचे तेल चढवल्याने उत्तम आरोग्याचा आनंद घेऊ शकाल. धनु राशी: महत्त्वाच्या व्यक्तींशी व्यवहार करू शकता. आध्यात्मिक लाभासाठी ध्यानधारणेचा वापर करा. दुधाच्या व्यवसायाने जोडलेल्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. मत्सर करू नका. प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दबाव येईल. उपाय: प्लॅटिनम आधारित आभूषण प्रेमीला भेट दिल्याने प्रेम जीवन सुखकर राहील. कर्क राशी: रचनात्मक कार्याने जोडलेल्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला वाटू शकते की रचनात्मक करण्यापेक्षा उत्तम नोकरी केलेली बरी. आज तुम्ही आध्यात्मिक गुरुला भेटायला जाऊ शकता. मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी योगासने करा.
घरातून बाहेर जाताना खूप सकारात्मकतेने निघाल. आपले मुद्दे मांडण्यात तुम्हाला अडचणी येतील. उपाय: आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी 11 वेळा ओम नीलवर्णाय नमः या मंत्राचा जप करा. कुंभ राशी. टीव्ही आणि मोबाईलवर सिनेमा पाहण्यात वेळ घालवू शकता. पोस्टाने आलेले पत्र आनंदाची बातमी घेऊन येईल. आनंदाने खुशीने असा दिवस राहील. वेळेची कदर केली पाहिजे. जोडीदाराबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख कराल. तुमच्यावरील तणाव वाढू शकतो. उपाय: प्रियला भेटायला जाण्याच्या आधी कपाळावर केशरचा टिळा लावा. मीन राशी. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वतःला गुंतवा. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. जोडीदाराशी गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे. जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे कारण ठरू शकते. यात्रेवर जाणार असाल तर वस्तूंची काळजी घ्या. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका. मित्रांसोबत अधिक वेळ घालवल्याने तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी भगवान विष्णू मंदिरात पितळेची भांडी दान करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.